वाल्मिक कराडच्या नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत। वाल्मिक कराडच्या मुलाच्या विरोधात सोलापूर कोर्टामध्ये अर्ज। सुशीलने मॅनेजरच्या घरामध्ये घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याची तक्रार। विष्णू चाटेची खंडणीच्या प्रकरणाच्या सोबतच आता हत्या प्रकरणाची सुद्धा चौकशी होणार। हत्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी त्याची कस्टडी मिळावी यासाठी चाटेला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास कुठवर आलाय हे पोलीस का सांगत नाहीत? देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिचा सवाल। पोलिसांना तपासाबाबत विचारणा केल्याच्या नंतर माहिती देत नसल्याचा वैभवीचा आरोप। संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हत्येच्या प्रकरणी धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चा। मोर्चामध्ये जरांगेंसह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार। धाराशिवमध्ये सर्व पक्षीयांचा जन आक्रोश मोर्चा असल्यामुळे वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल। सेंट्रल बिल्डिंग ते बस स्थानक या मार्गावरती एसटी बसेसला मनाई, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू। नागपूरमध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांना कठोर राजकारणी कोण, मोदी की शहा असा प्रश्न। यावरती कठोर नाही तर मोदी अनुशासित, कितीही अडचणी आल्या तरी बाजूला व्हायचं नाही हे अनुशासन मोदींमध्ये फडणवीसांचं उत्तर। फडणवीसांना मुलाखतीमध्ये राज की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला असता राजकारणामध्ये काहीही शक्य असतं फडणवीसांचं उत्तर। आधी उद्धव ठाकरे हे मित्र होते, आता राज ठाकरे हे मित्र आहेत, पण उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत, फडणवीसांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे की अजित पवार विश्वासू कोण? नागपूरच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांना प्रश्न, तर दोघांशी सुद्धा अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध। शिंदेशी जुनी मैत्री तर अजितदादांमध्ये खूप पॉलिटिकल मॅच्युरिटी, फडणवीसांचं उत्तर। योगेंद्र पवारांना माझ्या विरोधामध्ये उभं केल्यावरती भावाला निरोप पाठवला होता, उभं करू नकोस, पण त्यांना वाटलं साहेबांच्या मागे बारामती, पण साहेबांच्या नंतर बारामती अजित पवार यांच्या मागे, शरद पवार यांना टोला। आमचं चांगलं सुरू आहे, सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरीला काळी बाहुली बांधतो। दौंडमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। बारामतीमध्ये 16 ते 20 जानेवारीच्या दरम्यान कृषी प्रदर्शन। यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती येणार। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, शरद पवारांनी आरएसएसचं कौतुक केलं। या प्रश्नावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। बदल घडवणारे राजकारण करायचे, बदल्याचं नाही। सत्ताधारी विरोधक भेटतात ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा। नागपूरमधल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरमधल्या इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयामधल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतील। यावेळी ते दोन्ही रुग्णालयामधल्या प्रशासनासोबत बैठक सुद्धा घेणार। रविवारी शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन। या निमित्तानं आजपासून भाजपचे नेते शिर्डीमध्ये दाखल होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर। खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून प्रदेश कार्यालयामध्ये जनता दरबार भरवण्यात येणार। जनता दरबारामधून सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम पक्षाच्या मंत्र्यांकडून केलं जाईल। पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। यावेळी ते सुकळी इथे नाना पटोले यांची सांत्वनपर भेट घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली नाना पटोले यांची सांत्वनपर भेट। भेटीच्या वेळेला फडणवीस आणि पटोले यांच्यामध्ये 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेला पाहणी दौरा वादात सापडण्याची शक्यता। शिरसाट यांच्या मुलीनं पाहणीचे फोटो सोशल मीडियावरती टाकले आणि टीका झाल्यावरती डिलीट केले। राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेची 16,700 कोटीपेक्षा अधिक थकबाकी प्रलंबित। सरकारने बीएमसीला 16,000 कोटी रुपये द्यावेत आणि थकबाकी संपवावी, आदित्य ठाकरेंची मागणी। नागपूरमधल्या देवलापार इथल्या राईस मिलवरती महावितरणकडून वीज चोरीची कारवाई। जवळपास 1,02,00,000 रुपयांच्या वीज चोरीचा प्रकार उघडकीस। राईस मिलचे शफीफ अन्सारी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। मालवण पुतळा दुर्घटनेचं प्रकरण। शिल्पकार जयदीप आपटेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यामुळे आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही, न्यायालयाचं स्पष्टीकरण।
कोल्ड प्लेच्या संदर्भातली याचिका हायकोर्टानं फेटाळली। या प्रकरणी हायकोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही। याचिकाकर्त्यांना योग्य त्या प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्यासाठी मुभा कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप करत एका वकिलानं दाखल केली होती याचिका। आता विकास किंवा स्वच्छ हवा यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली आहे। उच्च न्यायालयाचे खडे बोल। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून न्यायालयाची पालिका, राज्य सरकारसह अन्य प्राधिकरणांच्या कारभारावरती नाराजी। मुंबईमध्ये प्रदूषण वाढत असल्यामुळे 462 बांधकाम प्रकल्पांचं काम बंद। प्रदूषण नियंत्रणाचं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती पालिकेकडून कारवाई। मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवरती प्रभावीपणे धडक कारवाई करा। मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश। आमच्या परवानगीशिवाय आरे कॉलनीमधली झाडं तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश। झाडं तोडण्याची गरज भासली तर प्राधिकरणाला न्यायालयामध्ये अर्ज सादर करावा लागेल। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त कारवाईमध्ये 500 किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवरती मोठी कारवाई। प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठीची ही मोहीम। वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची 120 कोटी रुपयांची देयकं 4 महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेनं थकवली। देयकं मंजूर न झाल्यास औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा। एसटी महामंडळाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवरती कळणार। एसटीच्या ताफ्यामधल्या सर्वच गाड्यांना व्हेइकल ट्रॅकिंगची सिस्टीम। मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक विद्याविहार ते ठाणे 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल। पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या सांताक्रूज ते गोरेगाव, अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल। या कालावधीमध्ये जलद मार्गावरील सर्व सेवा दिव्या मार्गावरून चालवल्या जातील। तर ट्रान्स हार्बर मार्गावरती सुद्धा उद्या मेगा ब्लॉक, ठाणे ते वाशी आणि नेरूळ या मार्गावरती ब्लॉक। या कालावधीमध्ये पनवेल, वाशी, नेरूळ इथून ठाण्याच्या दिशेनं जाणारी रेल्वेची सेवा बंद। उद्या दुपारी 2 ते 4 या कालावधीमध्ये बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहील। ब्लॉकच्या दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड या स्थानकांच्या दरम्यान देखभालीची कामं केली जातील। मंत्री प्रतापराव जाधव आज बुलडाण्यामधल्या शेगाव तालुक्यामध्ये दौरा करतील। केस गळतीग्रस्त भागाचा ते दौरा करणार। लोणार सरोवराचं पाणी भूगर्भामध्ये खोल झिरपल्यामुळे त्यातल्या घटकांमुळे केस गळती होण्याची शक्यता अकोल्यामधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्याकडून अंदाज व्यक्त। हिंगोलीमध्ये वाढत्या थंडीचा परिणाम दूध संकलनावरती। दुधाच्या उत्पादनामध्ये 20 ते 25% घट, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। नागपूरमध्ये प्रतिबंधित जीवघेण्या नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने तस्करी। पोलिसांकडून नायलॉन मांजाच्या 600 चक्री जप्त। वसईमधल्या मयंक ज्वेलर्सवरती रात्रीच्या सुमारास दरोडा। 50 तोळे सोनं लुटून चोरटे पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। भंडाऱ्याच्या चिखला माहीमच्या प्रतिबंधित क्षेत्रामधून मॅंगनीजची चोरी करून वाहतूक करणाऱ्यांना अटक। पोलिसांनी नाकाबंदी करून दोघांना अटक केली। सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरमधील पिंपळगाव पेठमधील ज्ञानेश्वर सांगळे यांच्या घराला आणि गोठ्याला अज्ञाताने लावली आग। गृहोपयोगी वस्तू, धान्य आणि गोठा जळून खाक। रायगडच्या महाडमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली घसरल्यामुळे अपघात। यामध्ये 47 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू। साताऱ्यामधल्या रयत कार्यालयाच्या बाहेर कार डिव्हायडरला धडकल्यामुळे अपघात। धडकताच कारनं घेतला पेट। वेळेत कारमधील 3 जणांना बाहेर काढलं आणि त्यामुळे जीवितहानी टळली। भोपाळमध्ये भाजपचे माजी आमदार हरवंश सिंह राठोड यांच्या घरावरती आयटीची धाड। छापेमारीच्या दरम्यान पोलिसांना 3 मगरी सुद्धा आढळल्या। राठोड यांच्या घरामध्ये 14 किलो सोनंही सापडलं।
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज अयोध्येमधल्या रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभारंभ आणि अभिषेक होणार। या कार्यक्रमाला देशभरामधले 170 संत धर्माचार्य सुद्धा सहभागी होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।